जय श्रीराम. गेले 82 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचं पुस्तक जे आहे, त्याचं आपण वाचन करतोय. आणि आजचा हा 83वा दिवस. आता ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नावाची महती, त्यांच्या जीवनाची महती सगळ्यांना साध्या सोप्या सरळ भाषेत अगदी समजावून सांगितली. या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी नामाचं महात्म्य काय आहे हे आपल्याला सांगितलेले. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आणि सगळ्या संतांनी पण हेच सांगितलेलं आहे, की नाम घेण्यासाठी कुठच्याही प्रकारची धर्माची, जातीची, पंथाची, काळाची, वेळाची, आर्थिक स्थितीची, तुमच्या शैक्षणिक पात्रतेची, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्ही लहान मुलगा असाल, तुम्ही यंग असाल किंवा वयस्कर असाल, तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, झोपायच्या अगोदर, झोपेतून उठल्यानंतर, चालताना, झोपून, गाडीत प्रवास करताना, अंघोळ करताना, जेवण जेवत असताना कोणत्याही वेळी तुम्ही हे नामस्मरण करू शकता. जे नामस्मरण करायला कोणत्याही प्रकारचे पैसेही लागत नाही आणि कोणत्या प्रकारचा त्रासही होत नाही. तसं हे नामाचं जे महात्म्य आहे, हे त्यांनी या प्रवचनात सांगितलं आणि प्रत्येक दिवसाचं प्रवचन हे एक पानाचे आणि ते साधारण वाचायला 3-4 मिनिटं लागतील आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आपण हे 365 दिवसांच्या प्रवचनांच्या पुस्तकामधलं आजचं हे 83व्या दिवसाचं प्रवचन आपण वाचूया आणि त्याचं शीर्षक आहे, प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे. प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते. भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरं येत नाही? जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे, असे आपल्याला का बरे दिसत नाही? म्हणजे महाराजांनी प्रश्न विचारला आणि सगळ्यांना ह्याची अनुभूती आहेच. अशी अवस्था असायला काय कारण असावे? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असं आपल्याला वाटते. भगवंताचे भजन, पूजन आपण सर्वजण करतो. तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळण्याचे खरे कारण कोणते असेल, तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे, म्हणजे गरज आहे, असं वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट वाटणार नाही, की मला त्याच्यामुळे समाधान मिळतं, माझ्या जीवनामध्ये सुख शांती त्याच्यामुळे येईल, जोपर्यंत आपल्याला त्याची गरज लागत नाही, जोपर्यंत अशा प्रकारची आपली भावना होत नाही, तोपर्यंत आपल्याला हा प्रॉब्लेम किंवा दुःख असणारच. प्रपंचात पैसा अडका असावा, बायका-मुलं असावीत, शेती-वाडीत नोकरीत इतर वैभव असावे आणि त्याचबरोबर भगवंतही असावा, असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशी असो, मला भगवंत हवाच, असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल, या आशेने आम्ही प्रपंच करतो. पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान काही मिळाले नाही, याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आत्तापर्यंत केलेल्या खटाटोपात किती समाधान मिळाले, याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा, की प्रपंचात मला किती सुख मिळाले. म्हणजे आपण सगळ्या लोकांनीच आपल्या जीवनाचं एक एनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे आपण जीवनामध्ये आत्तापर्यंत काय-काय कमावलं. त्यासाठी डोंगरावरती जायची गरज नाही. तुम्ही कुठच्याही समुद्रकिनाऱ्यावरती जा, तुम्ही गार्डनमध्ये जा, तुम्ही देवळात जा, तुम्ही आपल्या रूममध्ये बंद करून किंवा अगदी सकाळी अगदी भल्यापाठी उठल्यानंतर देखील किंवा रात्री झोपेच्या अगोदर देखील 1 तास असा विचार करून बघा, की आपल्याला
हे जीवनामध्ये काय-काय मिळालं. मग त्याच्यानंतर आपल्याला असं कळेल, की आपलं कुठे चुकतंय आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आज इतकी वर्ष प्रपंच करूनही तो तुम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा तो टाकावा असे आम्हाला वाटत नाही. म्हणजे जे संसारिक लोक आहेत त्या सगळ्या लोकांना हेच वाटतं, की संसार खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला सुरुवातीला त्याच्यातून खूप आनंद मिळत असतो आणि नंतर मग त्याचा फोलपणाला आपल्याला समजतो आणि मग रोजचंच हे रडगाणं सुरू होतं. बऱ्याचशा लोकांचं हे अनुभव असणारच आहेत, पण एक्सेप्शनल काही लोकं असू पण शकतील. ऑब्व्हियसली ती लोकं भगवंत आपलाच आहे असे मानणारे असतील. प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आपल्याला शाश्वत समाधान देऊ शकत नाही. हे तिने निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग, परिस्थिती वगैरे काही येऊ शकणार नाही. म्हणजे जोपर्यंत हे संसार फसवा आहे, ह्याच्यातून मला कायमस्वरूपी सुख मिळणार नाही. ते सुख हे टेम्पररी मिळू शकेल, पण कायमस्वरूपी मिळणार नाही. ते फक्त मला देवाच्या नामस्मरणानेच नामस्मरणाच म्हणजेच देवाचं नामस्मरण म्हणजेच देव. देव म्हणजेच देवाचं नामस्मरण. हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हाच आपल्याला खरं सुख मिळेल. परिस्थिती वगैरे काही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजे असे विचाराने ठरवलं अर्थाचे प्रेम आम्हाला यावे, असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे संतांची संगती करणे, म्हणजे कुठच्या संतांबरोबर असणे. दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल त्याने तो करावा आणि सगळ्यात सोपा, खात्रीचा उपाय म्हणजे नामस्मरण. संतांचं जर तुम्हाला संगत लाभली तिथे तुम्ही नामस्मरण केलं तर सोनं आणि पिवळं, पण नसेल तर नामस्मरण तरी करायला पाहिजे. तर शेवटचं वाक्य भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. म्हणजे असं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संसारातलं हे समूळ दुःखांचं उच्चाटन करायचं असेल, तर त्याचं नामस्मरण करावं आणि तो आपल्या जीवनामध्ये असावा, जेणेकरून मला सतत किंवा जे न संपणारं सुख आहे ते मला मिळू शकेल. धन्यवाद हे 83व्या दिवसाचं तुम्ही प्रवचन जे त्याचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद हे जे 83 दिवसाचं जे आपलं वाचन झालं प्रवचनाचं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते संबोधून जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.